नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 25 मार्च रोजी वितरित करण्यात आलेला आहे। तर हा जो काही हप्ता आहे हा 25 मार्चला बहुतांश शेतकऱ्यांना मिळालेला आहे। त्यानंतर हा जो काही हप्ता आहे ज्या शेतकऱ्यांना 25 तारखेला मिळालेला नाही त्यांना 27 मार्चला हा हप्ता मिळालेला आहे। 26 मार्चला श्रीरामनवमी असल्यामुळे हा हप्ता काही जणांना मिळाला नाही, तर 27 मार्चला मिळालेला आहे। परंतु बहुतांश शेतकऱ्यांना अजूनही हा जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे हा हप्ता मिळालेला नाही। तर हा हप्ता प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 22वा हप्ता मिळालेला आहे, रेग्युलर ज्यांना पीएम किसान योजनेचे 22 हप्ते हे मिळालेले आहे, तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळालेला आहे। तर आपला हप्ता कोणत्या कारणामुळे पेंडिंग आहे तर त्याचे स्टेटस मित्रांनो आपणास एकदा चेक करून पाहावे लागणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो आपणास नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वेबसाईटला यायचे आहे। इथे आल्याच्या नंतर इथे बेनिफिशरी स्टेटस मध्ये आपण आपला आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा इथे आपला आधार नंबर टाकून आपला रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये काढून घ्या। तर तो कसा काढायचा त्याची माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर त्यानंतर आपणास काय करायचे आहे, येथे ट्रॅक ऑन नावाचे ऑप्शन दिसेल, याच्यावर आपणास इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपला जो काही रजिस्ट्रेशन आयडी नंबर आहे म्हणजे जो काही आपला ऍप्लिकेशन नंबर आहे तो नंबर येथे टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर येथे क्लिक करायचे आहे। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर थोडासा मित्रांनो आपणास यामध्ये वेट करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारचे ऍप्लिकेशन स्टेटस आपल्या समोर ओपन होईल। तर येथे आपण पाहू शकतात की इथे ऍप्लिकेशन सबमिशन आहे आणि इथे फंड डिसबर्समेंट। तर ऍप्लिकेशन सबमिशनच्याच खाली इथे पेमेंट इंटिएटेड, तर इथे 23 मार्च 2026 तारीख दाखवली जाईल आणि इथे ऍप्लिकेशन सबमिशन याच्यावर आपण इथे क्लिक केलं तर इथे ऍप्लिकेशन सक्सेसफुली रजिस्टर्ड अशा प्रकारे माहिती दाखवेल आणि इथे फंड डिसबर्समेंट याच्यावर इथे क्लिक केलं तर इथे पेमेंट इंटिएटेड 23 मार्च 2026 आणि वरती पाहू शकतात की इथे डिसबर्समेंट इंटिएटेड। तर ज्यांच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारची माहिती दाखवत आहे तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यानंतर मी इथे दुसरा ऍप्लिकेशन नंबर टाकलेला आहे, सर्च केलेले आहे। तर इथे ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये आपण याचे स्टेटस पाहू शकतात की इथे ऍप्लिकेशन सबमिशन आहे आणि फंड डिसबर्समेंट दोन्ही पण इथे ग्रीन दाखवत आहे आणि इथे सुद्धा डिसबर्समेंट इंटिएटेड अशा प्रकारे माहिती ही दाखवत आहे। परंतु ऍप्लिकेशन सबमिशन याच्यावर इथे क्लिक केलं तर खाली आपणास ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारे माहिती दाखवत नाही। आपण इथे पाहू शकतात जसे की आपण अगोदर स्टेटस ही चेक केलेली आहे आणि फंड डिसबर्समेंट मध्ये सुद्धा काही माहिती ही दाखवली जात नाही। तर यामध्ये अशा शेतकऱ्यांचे हप्ते यामध्ये थांबलेले आहे, जसे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला नाही आणि 22वा हप्ता मिळाला, त्यानंतर त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळालेला नाही। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी आपली पीएम किसान योजनेची ई-केवायसी ही पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पडल्याच्या नंतर केली, तर अशा शेतकऱ्यांच्या स्टेटस मध्ये सुद्धा आपणास अशाच प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे। तर काही शेतकऱ्यांच्या स्टेटस मध्ये येते पेंडिंग ऍट ऑफिशियल अशा प्रकारे माहिती ही दाखवत असेल, तर अशा शेतकऱ्यांचा सुद्धा हप्ता हा जमा होणार आहे। तर तो कधीपर्यंत जमा होणार आहे तर त्यासाठीच आपणास होम पेजवर यायचे आहे आणि होम पेजवर आल्याच्या नंतर इथे कॉन्टॅक्ट अस नावाचा ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळेल। तर येथे एक कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेला आहे मित्रांनो, आपण इथे पाहू शकतात की आपण या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क हा करायचा आहे। मी सुद्धा या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क केलेला आहे आणि यांच्याकडून अशी माहिती ही देण्यात आलेली आहे की हा जो काही हप्ता आहे हा हप्ता शेतकऱ्यांना 5 ते 6 दिवसामध्ये जमा होऊ शकतो। जर आपला 5 ते 6 दिवसामध्ये जर हा हप्ता जमा झाला नाही तर आपण काय करा, हा जो काही कॉन्टॅक्ट नंबर येथे देण्यात आलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा। तिथे तुम्हाला माहिती ही देण्यात येईल की आपला हप्ता हा कोणत्या कारणामुळे प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण आपले स्टेटस हे चेक करून पहा। आपण आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा अशा प्रकारे आपले स्टेटस हे चेक करून पाहू शकता। धन्यवाद।